नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला कालच्या 2-3 व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज स्टिच करून दाखवला पूर्णपणे. पाठीमागची डिझाईन आणि पाठीमागून बोटनेक आणि समोरून वन टक्सचा. तर आज मी तुम्हाला प्रिन्स कटची कटिंग दाखवणार आहे. तर बऱ्याच लेडीजला प्रॉब्लेम येतो. तर एका ताईची कमेंट आलेली आहे की त्यांची बाही अपुरी पडते. तर परफेक्ट प्रिन्स कट कसा कट करायचा, एकदम व्यवस्थित मापे कसे घ्यायची आणि तो स्टिच करून पण दाखवणार आहे. तर आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत त्याची पूर्ण कटिंग. चला पाहूया. चला आपण पाहू आता प्रिन्स कटची कटिंग. तर ही आहेत आपले मापे. छातीची घडी आहे 34, छातीची घडी आहे 34, उंची आहे 14, कंबर 32, तयार शोल्डर किती घ्यायचं आपल्याला 2.5चं आणि आपलं शोल्डर आहे 14चं. बाही उंची आपल्याला घ्यायची 5, बाही गोल आहे 5.5, मागचा गळा आहे 9.5. पुढच्या गळ्याचा शेप घेतला आहे आपण स्वीट आर्ट, म्हणजे असा पान गळा जो असतो ना, तर तो पुढचा गळा. आणि मग पुढच्या गळ्याची उंची आहे 7 इंच. तर याचे माप कसे टाकायचे आपण ते पाहूयात. आपण आता हे थोडं वेळ बाजूला ठेवू. आता आपण पहिली उंची टाकणार आहे. तर उंची किती आहे आपली 14. तर 14मध्ये 1 इंच ॲड करायचं. तर किती होतं आपलं 15 इंच. तर या ठिकाणी 15वर मार्किंग करून घ्यायची. बरोबर घ्यायची, म्हणजे थोडं कमी जास्त वगैरे अजिबात घ्यायचं नाही. सरळ टेप ठेवून या ठिकाणी आपण 15वर मार्किंग करून घेतली. आता हे 15 जे आहे ही लाईन बरोबर ड्रॉ करून घ्यायची. आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. तर आपलं शोल्डर 14 आहे. तर अगोदर 14चं निम्मं टाकायचं बरोबर. आपलं किती तयार शोल्डर, म्हणजे ऑलरेडी शोल्डर किती आपलं 14. तर हा फोल्ड असा टेप करायचा आणि बरोबर टाकायचं किती 7 इंच. आणि आता आपल्याला हा जो पॉईंट आहे इथपासून 1 इंच खाली उतरायचं आहे. तर हे प्रत्येक ब्लाऊजला असंच करायचं, 1 इंच खाली उतरायचं. का तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आपली शोल्डरची जी जागा असती, आपली शोल्डर जी असते ती अशी स्ट्रेट नसती, ती अशी थोडीशी तिरपी असती. त्यामुळे हे 1 इंच खाली उतरलं म्हणजे आपल्या या ठिकाणी शोल्डर व्यवस्थित बसते. आता आपण हे उतरलो 1 इंच खाली. आता काय करायचं, कंपल्सरी सगळ्याची गळ्यारुंदी या ठिकाणी 2.5च टाकायची. हे कंपल्सेशन आहे, सगळ्यांचं माप एकच राहणार आहे. आणि आता ह्या लाईनपासून ही 1 इंच जी लाईन आहे इथपासून इथपर्यंत अशी रेष मारून घ्यायची. तर एवढं माप झालं तुमच्या लक्षात आलं. शोल्डरचा निम्मा भाग टाकायचा, 1 इंच खाली उतरायचं, 2.5 इंचवर गळारुंदी टाकायची आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. आता आपल्याला काढायचं आहे आर्महोलचं माप काढायचं आहे. अगोदर आपण शोल्डर काढणार आहोत. तर आपली शोल्डर किती आहे, शोल्डर किती तयार शोल्डर आपली आहे 2.5 आणि आपला पुढचा गळा आहे 7 इंच. तर हे 3ची आहे. आपल्याला आता इथं हे माप बघायचं. आता यावरून तुम्ही लक्षात पण ठेवू शकताय. आपली शोल्डर किती आहे, इथे आहे 2 इंच 75 आणि आपला पुढचा गळा किती आहे 7. तर आपल्याला इथं 7.5 आहे, 7 आहे. तर इथं 7नी सुरुवात होती. तर ह्या पॉईंटमध्ये बघायचं आपल्याला 7 ते 9मध्ये. आणि आपली शोल्डर 2 ते 2.75 आहे तयार. तर यामधलं घ्यायचं म्हणजे 2.5. आणि आपला गळा कोणता आहे स्वीट आर्ट. यात आहे का नाही पुढचा स्वीट आर्ट, यात नाही, यात आहे स्वीट आर्ट. तर स्वीट आर्टमध्ये आपल्याला शोल्डर किती मायनस करायचं आहे 1.5 इंच. यामधून किती मायनस करायचं आपल्याला 1.5 इंच. तर आपलं जे 14 इंच आहे, 14 इंचमधून 1.5 इंच काढून टाकायचं. 1 आणि 1.5. आपली शोल्डर किती राहते 12.5. आता 12.5चं निम्मं करायचं 6.25. तर या ठिकाणी 6.25वर मार्किंग करून घ्यायची. नाहीतर तुम्ही कंपल्सेशन असं ठेवत चला, जर 34 ते 36चं असेल तर 6.25चं शोल्डर टाकायचं. म्हणजे हे झंझट तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर. पण जर परफेक्टच जर शिकायचं असेल तर मग हे करावं लागेल. हा चार्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल नक्कीच PDF द्वारे. आता आपल्याला आर्महोल काढायचा याचा. तर आर्महोल कसा काढायचा, आपली जी छातीची घडी आहे ती किती आहे
आपल्याला आर्महोल कसा काढायचा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू. आपली जी छातीची घडी आहे त्याचा 6वा भाग आणि अधिक एक करायचं. तर आपली छातीचा 6वा भाग किती आहे? आपला छातीचा 6वा म्हणजे छाती किती आपली 34, त्याचा डिवायडेड 6 म्हणजे हा झाला 6वा भाग आणि अधिक 1 किती झालं 6.66. 6.66 म्हणजे आपण 6.5 वर मार्किंग टाकणार आहोत. या ठिकाणी बरोबर टाकायचं छातीचा 6वा भाग आणि अधिक 1 बरोबर किती टाकायचं 6.5. या ठिकाणी बघा आपण 6.5 वर मार्किंग टाकले. आता ही झाली आपली छातीची लाईन आर्महोलची आणि इथपासून आपण आता ह्या अलीकडचा जो शोल्डर टाकलेला आहे आपण बरोबर तिथपासून हे जुळून घेऊ. आता आपला मोंडा झाला का बरोबर. मोंडा कसा काढायचा? छातीचा 6वा भाग अधिक 1. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. आणि आता ही जी लाईन आहे ही सरळ ड्रॉ करून घ्यायची. फक्त एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला असं वाटत असेल आपण इथे अशी सरळ रेषा मारली आपली उंची कमी पडेल का? तर अजिबात पडणार नाही. आणि हे आपण एवढं कमी केलं का आपला गळ्याचा जो घोळ असतो आपला आपण गळा शिवून घेतला तर हा जो घोळ पडतो आपला गळा सैल पडतो तर तो पडणार नाही, कारण इथं आपण मायनस केलेले त्यामुळे आपला गळा हा ताणून बसतो. तर आपला पुढचा गळा कितीचा आहे? 7चा. तर आपण गळा रुंदी टाकू 2.5 वर. म्हणजे आपला तयार शोल्डर किती आहे? 2.5. त्यामध्ये अधिक 1 करायचा. तर आपलं तयार शोल्डर किती आहे? 2.5 अधिक 1 3.5. आणि ही राहिली आपली गळा रुंदी. आपलं तयार शोल्डर बघायचं आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. आणि आता आपण आपली गळ्याची उंची घेणार आहोत 7 इंच. आता जशी ही वरची उंची आहे तशीच खालची पण उंची घ्यायची. आपण सरळ एक बॉक्स तयार करून घेऊ. हा झाला आपला बॉक्स. आणि आता आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. गळ्याचा शेप बरोबर पाहणा का मी प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगवेगळे गळे शिकवू राहिले, कारण कसं मग तुम्हाला पण शिवता आले पाहिजेत. तर हा गळ्याचा शेप झाला आपला स्वीट आर्ट. आणि आता ही झाली आपली आर्महोल. आता आपल्याला काय करायचं? 34 आपली चेस्ट किती आहे? 34. 34चा 4था भाग किती होतो? आता यामध्ये आपण काढून घेऊ. 34चा 4था भाग म्हणजे 34 भागिले 4 करायचं. किती? 8.5 येतं आपला. आता आपला पुढचा गळा मोठा आहे, मागचा गळा मोठा आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. या ठिकाणी आपण बरोबर 8.5 टाकून घ्यायचं. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंपल्सरी सगळ्यांचं शिलाई मार्जिन 1.5 घ्या. तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त घ्या. आता इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलं असेल. आर्महोल किती टाकायचा? छातीचा 6वा भाग अधिक 1. आणि हा शोल्डर आपलं जे आहे ते शोल्डर त्यामध्ये आपल्याला जो गळा घ्यायचा आहे त्यानुसार मायनस किंवा मग डायरेक्ट 6.25चं शोल्डर टाका. 14चं जर असेल शोल्डर ज्यांची परफेक्ट 14ची असेल 6.25 6.5चं शोल्डर टाकत जा. 5.5चं जर शोल्डर टाकलं तर ते खूप छोटं होतं आणि ब्लाऊज इकडं सरकलं जातं आणि इथं ताणतं मग. त्यामुळे बरोबर 6.25चं शोल्डर टाकायचं. आणि आता या ठिकाणाहून आपण घेणार आहोत 1 इंच आतमध्ये. तर कुणी 1.5 इंच घेतं, कुणी 6.25 इंच घेतं, पण एवढं नाही करायचं कमी, कारण कसं असतं मग ते पाठीमागच्या बाजूने चुन्या पडतात. तर आता हे आपलं जे शोल्डर आहे याचं निम्मं करायचं. आणि इथपासून इथपर्यंत बरोबर 1.5 इंच म्हणजे आपलं 6वाला कसं 1.5 इंच असतं, पावशेर असतं, त्या पद्धतीने 1.5 इंच इकडं सरकायचं. आता ही लाईन या शोल्डरपासून ही लाईन आखून घ्यायची. आता ही लाईन आखली की हा झाला आपला. आपण व्यवस्थित शेप देऊन घेऊ. ही जी आपली फिटिंगची लाईन आहे इथपासून आकार द्यायला सुरुवात करायची. ही झाली आपली पुढचा आर्महोल झाला. आणि मागचा इथपासून असा थोडासा ह्या पुढच्या लाईनला घ्यायचा. जर हा शेप व्यवस्थित येत नसेल तर थोडासा खालून घेतला तरी पण चालेल, म्हणजे आपला शेप व्यवस्थित येईल. थोडंसं इकडं तिकडं झालं तरी पण चालतं. आता हा झाला आपला आर्महोल परफेक्ट तयार. आता आपल्याला कंबर टाकायची. तर आपली कंबर किती आहे? 32.
तर 32ला 32चा चौथा भाग किती होतो 8, 8 चोक 32. आता या ठिकाणी 8 घेतला आपण. या ठिकाणी 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि आता मी तुम्हाला आणखीन एक परफेक्ट मार्क सांगते मोजण्यापेक्षा. आपण इथं 3चा टक्स घेणार आहोत. कोणता? प्रिन्स कटचा. तर या ठिकाणी 3 इंच वाढून घ्यायचं. या ठिकाणी हा 3 इंच टक्स घेणार आहोत आपण. या ठिकाणी वाढून घ्यायचं. 3चा घ्यायचा किंवा हे 34चं माप आहे, 2.5चा टक्स घ्यावा लागेल आपल्याला. जर 36च्या पुढचं माप असेल तर हा टक्स प्रिन्स कटचा 3चा घ्यायचा. आणि जर 32च्या अगोदरचा असेल तर 2.5चा घ्यायचा. तर इथपर्यंत आपलं हे माप झालं परफेक्ट आहे. किती घेतला आपण? छातीचा ते कमरेचा चौथा भाग 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि हा जो आपण टक्स घेणार आहोत ते 3 इंच इथं ॲड केला आपण. मग ते आपण तुम्हाला पूर्ण दाखवतेच मी. आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? 4 इंचावर मार्किंग करायची. अपेक्स टू अपेक्स परफेक्ट 4 इंचावरच घ्यायचं आहे. आणि जर तुमचं 40च्या पुढं असेल तर 4.25वर घ्यायचं. आता हे 4वर घेतलं म्हटल्यावर आपण या ठिकाणी कमरेच्या बाजूने 3.5 इंचावर घ्यायचं. कसं असतं, हे जे माप आहे याच्यापेक्षा हे अर्धा इंचाने कमी घ्यायचं. हे आपलं 4 आलं, हे 3.5 घ्यायचं. आणि आता ही लाईन आपण अशी सरळ ओढून घेऊ. आता आपल्याला 2.5चा टक्स द्यायचा. आपण इथं 2.5 इंच घेतलेलं आहे, आपल्याला 2.5चा टक्स द्यायचा इथे. तर बरोबर 2.5 इंच या ठिकाणी घ्यायचं. आणि ही थोडीशी लाईन सरळ करून घ्यायची. 1.25 इंचपर्यंत लाईन सरळ करून घ्यायची. आणि याला सेप देऊन घ्यायचा या पद्धतीने. आलं लक्षात तुमच्या? हे घेतलं आपण 4 इंच, हे 3.5 इंच. या अपेक्स पॉईंटपेक्षा हा पॉईंट अर्ध्याने कमी आला पाहिजे. 2.5चा टक्स घेतला. हा कंपल्सरी सगळ्यांसाठी 2.5च आहे. जर आपलं 36च्या पुढचं जर माप असेल तर 3चा घ्यायचा हा टक्स. आता काय करायचं आपल्याला? प्रिन्स कटचं माप काढायचं आहे. 1 मिनिट. आता हे किती झालं आपलं? 4.25 येतं. म्हणजे 4.5ला 1 रेष कमी येतं. तर आपल्याला हे बरोबर मोजून घ्यायचं आहे. 4.5ला ते 4.25ला 1 रेष कमी. परत मोजून घेऊ आपण. 4.5 येतं बरोबर. तर इथपासून बरोबर हे पण 4.5 आलं पाहिजे. नाहीतर आपण ज्यावेळेस टक्स जोडतो त्यावेळेस तो कमी जास्त होतो. आता हे असं झालं आपलं. तर आता ही सरळ रेषा अशी तिरपी मारून घ्यायची. आपण पहिलं काय करू? हे पॉईंट जोडून घेऊ आपले फिटिंगचे. तर हे जे अंतर आहे ह्यामध्ये पण तेच आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण हा टक्स जोडू त्यावेळेस तो खालीवर होणार नाही. त्याच्यासाठी मग हे असं हे माप मोजून हे पण मोजून घ्यायचं. आणि यामध्ये जो डिफरन्स राहील ही सरळ रेष तिरपी अशी मारून घ्यायची. कारण ज्यावेळेस आपण हे ब्लाऊज घालतो आणि शिवतो, हे जर सरळ असेल, हे जोडलं का हा कोस असा तिरपा येतो. त्यासाठी हे जर आपण राऊंड शेपमध्ये असं घेतलं तर हा कोस एवढा बाहेर येणार नाही. आपली उंची वगैरे कमी जास्त अजिबात होत नाही. आता आपल्याला टाकायचा बरोबर हे पॉईंट आपल्याला या ठिकाणी सेप देऊन घ्यायचा. तर या ठिकाणी 1.25 इंचावर सेप घ्यायचा. हे किती झालं आपलं? 1.25 इंच. किंवा मग हे 1.25 इंच जरी तुम्हाला नसेल मोजायचं तरी बरोबर असा राऊंड शेप देऊन घ्यायचा. ही झाली आपली कटोरीची मार्किंग, साईडची कटोरी. आता या ठिकाणावरून या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचं, मोजायचं बरोबर. आणि हा जो पॉईंट आहे हा मध्ये घ्यायचा बरोबर. 1 इंच जो आहे हा इथं मध्ये घ्यायचा. 1 इंच इथं ठेवायचं 1. आणि इकडून अर्धा इंच घ्यायचं आणि इकडून अर्धा इंच घ्यायचं. म्हणजे हा दोन्ही पण पॉईंट 1 इंच झाला पाहिजे दोन्ही मिळून. या पॉईंटपासून इकडं अर्धा इंच, या पॉईंटपासून इकडं अर्धा इंच. आणि हा जो आपण 1.5 इंचाचा पॉईंट घेतलेला आहे इथं हे जोडून टाकायचं. आलं लक्षात तुमच्या? आपण इथपासून हा सेप आकार बरोबर इथं 1 ते 1.25 इंचावर घ्यायचा हा. आणि हा आकार सेप इथं देऊन घ्यायचा. यावर मध्ये टेप ठेवायचा आणि या बाजूने अर्धा इंच आणि त्या बाजूने अर्धा इंच असा हा टक्स देऊन घ्यायचा. हे का द्यायचं? तर आपल्या इथं घोळ पडतो. आपण हे जर हे केलं, स्टिच केलं तर या ठिकाणी घोळ पडतो. त्याच्यासाठी हा टक्स घेणं खूप गरजेचं आहे. तर याला आपण अंडर म्हणजे असं हे करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
आता आलं तुमच्या लक्षात. आणि आता इथं 1 इंच जाणार आहे आपलं, त्यामुळे इथं 1 इंच वाढवावं लागेल आपल्याला, नाहीतर आपला आर्महोल शिवताना काखेत काचल. आता या ठिकाणी 1 इंच वाढून घेतला आपण. का घेतलं 1 इंच वाढवून? या ठिकाणी आपलं 1 इंच गेलं म्हणून या ठिकाणी 1 इंच घेतलं आपण. आणि आता ही फिटिंगची लाईन अशी होईल या ठिकाणी. आलं लक्षात तुमच्या? आता इथपर्यंत पूर्ण ब्लाऊज. आणि आता काय करायचं आपल्याला, याला कट करून घ्यायचं. आता इथपर्यंत सगळी कटिंग तुमच्या लक्षात आली. आपण जी उंची टाकली त्यामध्ये 1 इंच ॲड करायचा. शोल्डर टाकला आपण 6.25 इंच, म्हणजे आपल्या गळ्याच्या सेपनुसार. त्यामध्ये 1 इंच खाली उतरलो. या ठिकाणी 2.5 इंचाची रुंदी टाकली. हे सरळ रेषा मारून हे जॉईंट करून घेतलं. आणि आपली तयार शोल्डर कितीची आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण शोल्डरचं मार्किंग टाकलं. इकडून गळ्याचं मार्किंग टाकायचं नाही, इकडून शोल्डरचं टाकायचं. तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आपली गळारुंदी जास्त होईल आणि आपलं शोल्डर उतरेल, पण अजिबात उतरणार नाही. आणि हा टाकला आपण गळ्याचा सेप. या ठिकाणी 4 इंच टाकला आपण. ॲपेक्स पॉईंट घेतला नाही आपण, तो घेतला तरी चालेल, पण मी घेत नाही ॲपेक्स पॉईंट. या ठिकाणाहून 4 4.25 इंचावर उंची घ्यायची. या ठिकाणाहून ॲपेक्स पॉईंट टाकला आपण, ते आपण हे टाकलं 4 इंच. हे 4 टाकल्यामुळं इथं टाकला आपण 3.5 इंच. हा 2.5 इंचाचा टक्स घेतला आपण. आणि हे 2.5 इंचाचा टक्स घेतल्यामुळे आपलं जो कंबर टाकलेली आपण 8 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे 2.5 इंच आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. आणि हा जो पॉईंट आहे, हे 2 पॉईंटचं माप बरोबर ह्या पॉईंटमध्ये घ्यायचं. ही तर सरळ तिरकी रेषा अशी जोडून घ्यायची. त्यानंतर हा कटोरीचा सेप द्यायचा. त्यामध्ये 1 इंचाचं अंतर घ्यायचं. 1 इंचाचं अंतर आणि इथपासून इथपर्यंत 1.5 इंच घ्यायचं. आणि हा असा टक्स तिरका तयार करून घ्यायचा. आता हे 1 इंच इथं गेल्यामुळे आपल्याला 1 इंच इथं वाढवणं गरजेचं आहे. तर हे झाली आपली परफेक्ट कटिंग तयार. आता आपण हे कट करून घेऊ. आता आपल्याला यातून पाठीचा भाग सेपरेट करायचा आहे. आता काय करायचं, आपला हा जो पॉईंट आहे आपण 1 इंच वाढवलेलं आहे आणि या ठिकाणी 2.5 इंच वाढवलेलं आहे. तर या ठिकाणी 2.5 इंच कुठून होते आपलं, या ठिकाणी 2.5 इंच होते. आणि हा 1 इंच, ही अशी घडी करायची. ही आपली फ्रंटची बाजू ही घडी करून बाजूला घ्यायची. आणि ही जी आपली बॅकची बाजू आहे याला असा कट देऊन घ्यायचा. आपण मार्जिन कुठं दिलं आहे, फक्त फ्रंटच्या बाजूला दिलं आहे. बॅकच्या बाजूला मार्जिन द्यायची काही गरज नाही. आता ही झाली आपली फ्रंटची आणि बॅकची बाजू बरोबर तयार. आता हा शोल्डर बरोबर कट करून घ्यायचा. आणि या ठिकाणी गळ्याचा सेप आहे का, या ठिकाणी अशी कट देऊन घ्यायचा. आणि मग हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे. गळ्याचा पार्ट आपण सेपरेट करून घेऊ वाटलंच तर या ठिकाणी. आता हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे. ही झाली आपली बॅकची बाजू तयार. तर याचा गळा कोणता आपण ड्रॉ करायचा तो नंतर बघूया. आणि ही झाली आपली फ्रंटची बाजू. तर आता या ठिकाणी आपण गळ्याचा सेप कट करून घेऊ पहिला. तुम्ही कितीही रुंद गळा ठेवला आणि किती मोठा ठेवला, पण या पद्धतीने जर ब्लाऊज शिवलं तर शोल्डर अजिबात उतरत नाही, एकदम परफेक्ट बसतं. आता या ठिकाणी आपण आर्महोल कट करून घेऊ अगोदर, हा फ्रंटचा. या ठिकाणी व्यवस्थित असं कट करून घ्या, कारण या ठिकाणीच घड्या पडत असतात. आता या ठिकाणी आपला आर्महोल पण कट झाला आहे. आता आपण हा प्रिन्स कटचा सेप कट करून घेऊ. आणि हा पण टक्स इथं कट करून टाकायचा बरोबर. आणि हा आकार
हा कट करून घ्यायचा. ही आपली साईडचं पॅटर्न म्हणजे जो आपण ड्रॉ केला होता तिरपा कट, तो पण कट करून घ्यायचा. आता हा झाला आपला फ्रंटचा भाग, हा झाला आपली साईड कटोरी. आणि या ठिकाणी वाटलंच तर हे हुकच्या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी हुक ही काजी बटनपट्टी हुक पट्टी झाली, या ठिकाणी जर हा वरती येत असेल तर या ठिकाणी असा अर्धा इंच असा तिरपा टप कट करून घ्यायचा. कारण कसं आपण ज्या ठिकाणी हुक लावतो त्या ठिकाणी पोटाच्या ठिकाणी इथं घड्या पडतात, त्यामुळे अर्धा इंच कट करायचं. ही झाली साईडची कटोरी, ही झाली फ्रंटची. आणि आता आपण बॅक साईड बघून घेऊ. तर या ठिकाणी आता आपण आपली ही कटोरी झाली आणि हे ठेवून घ्यायचं माप बरोबर. आता या ठिकाणी बघा हे बरोबर ठेवायचं, हे जोडून बघायचं आपलं बरोबर येतं का. तर हे पहा आपलं एकदम बरोबर येतं. थोडं कमी जास्त झालं तर ते कट करून घ्यायचं. आता हे या ठिकाणी ठेवायचं मध्येच असं, आणि इकडून थोडंसं पाव इंच कट करायचं आणि इकडून पाव इंच कट करायचं. या ठिकाणी असं थोडासा शेप देऊन घ्यायचा. बॅक साईडची कटिंग करतोय आपण. आणि या ठिकाणी हे आता हे बरोबर ठेवून घ्यायचं माप. आणि हे फ्रंटचं उचलून घेऊ आपण आणि याला थोडासा असा शेप देऊन घ्यायचा. आता आपल्याला गळा कोणता आणि किती घ्यायचा आहे, तर आपला मागचा गळा आहे 9.5 इंचाचा. तर 9.5 इंचावर मार्किंग करायची या ठिकाणी. आणि आपल्याला गळा रुंदी किती हवी तितकाच घ्यायचा. तर मी 2.5ची घेते गळा रुंदी, 3ची घेऊ कारण वरचा गळा रुंद 3चा येतोय जवळजवळ. या ठिकाणी 3चं घ्यायचं. या ठिकाणी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हे चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा. आता या ठिकाणी तुम्हाला कोणता द्यायचा आहे तो द्या. आता आपण या ठिकाणी राऊंड घेऊ. तुम्हाला चौकोनी ठेवायचं असलं ठेवू शकता, तुम्हाला पंचकोनी द्यायचं असलं तर देऊ शकताय, जशी आपली इच्छा असेल तसं. जर जास्तच डीप लागत असेल तर इकडं पाव इंच घ्यायचं आणि इकडून असा शेप देऊन घ्यायचा, जर ज्यांना जास्त डीप लागत असेल तर. आता ही झाली आपली कटिंग पूर्ण तयार. आता हे ब्लाऊजवर कट कसं करायचं ते बघू आपण डिटेलमध्ये. हे आहे अस्तर. अस्तरवर पहिला आपण पाठीचा भाग ठेवून घेऊ. आता मशीनवर काही एवढं बसणार नाही आहे, आपण ठेवून घेऊ. म्हणजे यात मार्जिन कुठं कुठं द्यायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला ही कटिंग डिटेलमध्ये दाखवते. हे आहे असंच कट करून घ्यायचं. या ठिकाणी गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा. ॲज इट इज घ्यायचा जसा आहे तसाच. ही झाली आपली पाठीची ड्राफ्टिंग तयार. आता याची घडी घालू आपण कारण मशीनवर एवढा कपडा बसणार नाही आहे. आणि आता आपण फ्रंटची घेणार आहोत. आता हा झाला फ्रंटचा भाग. तर आपण बंद गळ्याकडूनच घेऊ कारण आपल्याला शिवायला मग प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे सरसकट फास्टमध्ये ब्लाऊज कसं शिवायचं ते मी तुम्हाला यात सांगणार आहे. तर यामध्ये आपल्याला हुक आईसाठी इथं पाव इंच असं मार्जिन द्यायचं आहे. हे कशासाठी? हुक पट्टीसाठी. आता इथंच ब्लाऊज सगळ्यांचं चुकतं कारण बाकीचे काय करतात, हे आपण कटिंग केली आहे अशीच कट करतात.
पण तसं करायचं नाही. हे मार्जिन इथं कंपल्सरी द्यायचं आणि मग इथपासून हे माप ठेवायचं. आता हा आकार आहे तसाच कट करून घ्यायचा, ड्रॉ करून घ्यायचा. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला इथं मार्जिन द्यायचं आहे. आपली कटोरी आपण या बाजूने जोडणार आहोत ना, तर या बाजूने मार्जिन द्यायचं. या ठिकाणी बरोबर अर्धा इंच असं आपल्याला शिलाई जितकं लागतं आहे तितकं मार्जिन द्यायचं. दिसतंय तुम्हाला मार्जिन दिलं आहे आपण. आणि हे बाकीचे माप आहेत तसेच कट करून घ्यायचे. हा झाला गळ्याचा सेप. या ठिकाणी मार्जिन कुठं दिलं आपण, या ठिकाणी दिलं आपण. इथं असं करून घेऊ. आणि आता ही आपली साईडची कटोरी, तर ही कुठं बसती ती बसवायची या ठिकाणी. मग इकडं आपली बाही निघेल, आपण या ठिकाणी बसती. तर आपल्याला आता मार्जिन कुठं द्यावं लागणार, आपण याला इकडून दिलं ना, आता ही कटोरी आपल्याला इकडून जोडायची या ठिकाणी, तर आपल्याला मार्जिन इकडून द्यावे लागणार. तर आहेत ही अगोदर आपण ड्रॉ करून घेऊ बाकीच्या साईडनी, मग मी तुम्हाला मार्जिन दाखवते. आणि हा आकार आपला आर्महोलच्या साईडचा आहे. हां, आता आपल्याला मार्जिन इथं द्यायचं आहे. तर मार्जिन कसं द्यायचं, बरोबर अर्धा इंच असं मार्जिन द्यायचं. आपल्याला शिलाईला जेवढा कपडा लागेल तेवढं मार्जिन द्या. आणि आकार पण व्यवस्थित देऊन घ्यायचा, म्हणजे जसा आपला आहे आकार तसाच ॲज इट इज. आता मार्जिन कुठं दिलं आपण, या साईडला दिलं. कुठल्या कटोरीचा टक्स आपण ज्या बाजूने जोडणार आहोत त्या बाजूने, या बाजूने आपण मार्जिन दिलं, या बाजूने जोडणार आहोत. आता हे झालं. आपल्याला आता बाही कट करायची. तर बाही मी दाखवतो तुम्हाला. हे एकदा कट करून घेते. एकदम सोपी पद्धत आहे, तुमच्या येईलच लगेच लक्षात. आणि व्हिडिओ समजला नाही तर डबल बघा. एकदम परफेक्ट आणि फॅशन डिझायनरसारखी. कसं असतं, आपण हे घेतो कोणाकडून कटिंग वगैरे घेतो, पण जर परफेक्ट आपल्यालाच आलं तर मग कटिंग घ्यायची काही गरज नाही आहे ना. आणि प्रत्येकाचं माप जर टाकून आपण हे केलं तर प्रत्येकाचं माप हे एकदम छान बसतं. कारण प्रत्येकाचं शोल्डर वेगळं असतं, प्रत्येकाची चेस्ट वेगळी असते, प्रत्येकाची गळ्याची साईज वेगळी असते. त्यावरून मग ब्लाऊज आपलं कसं बसतं हे आपल्याला कळतं. कट करताना आपल्याला जर पेननी चॉकनी करायचं नसेल तर या ठिकाणी अशा पिना लावून घ्यायच्या. आपला कपडा कुठं बसतोय तेवढा, म्हणजे आपला एक्स्ट्रा कपडा भरपूर वाचतो. या पद्धतीने बघा, 80 पॉईंटमध्ये भरपूर कपडा निघतो. अशा पिना ठेवल्यामुळे आपण मग तो कपडा सरकत नाही. या ठिकाणी बघा आता. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या टिप्स आहेत एकदम, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत. हा झाला आता या बाजूचं, आणि हे झालं
या बाजूचा असं होईल. तर हे आपली बाजूला झाले आणि हा झाला पाठीचा भाग. याला पण टाचण लावून घेतलेत आपण. आता ही पूर्ण कटिंग झाली आपली. आता मी तुम्हाला बाही दाखवते. तर बाही आपल्याला किती घ्यायची. या ठिकाणी आपला एवढा कपडा शिल्लक राहिला आहे. अगोदर तो एकसारखा करून घ्या आणि याची आहे ही घडी टाकून घ्या. जितकी घडी बसते तितकी टाका. या ठिकाणी अशी ठेवायची, प्रेस करून घ्यायची. आता आपली बाहीची उंची किती आहे 5, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. किती घ्यायची आपल्याला 6 इंच. या ठिकाणी 6 इंच घ्यायची. आणि या ठिकाणी आपली छातीची घडी किती, आपली छाती कितीची 34, म्हणजे आपली 8.5ची छाती आहे. तर 8.5ची उंची टाकायची. या ठिकाणी 8.5ची उंची टाकली. या ठिकाणाहून बरोबर मोजून बघायचं 6 इंच कुठे येतं आपलं. तर या ठिकाणी 6 इंच येतं आपलं. तर आता या 6 इंचापासून खाली, तर जर लॉंग स्लीव असेल तर 3.25ची 3.5 4.5ची खोली टाकायची. आणि जर आपली थोडी शॉर्ट स्लीवचं असेल तर 3ची टाकायची. तर आपण या ठिकाणी टाकणार आहोत 3ची. आणि आता या ठिकाणाहून 1.5 इंच असं आतमध्ये उतरायचं. आता हे 1.5 इंच उतरलं. ही लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची, एकदम बारकाईने पहा बाही. आणि आता या ठिकाणी बघायचं. आता आपण इकडं बाहीची उंची या ठिकाणी 1.5 इंचपर्यंत सरळ रेष घ्यायची. या ठिकाणी परफेक्ट बाही सांगते मी तुम्हाला. या ठिकाणी सरळ घ्यायची. आता या ठिकाणाहून हा सेप देऊन घ्यायचा. मी अजिबात मोजत वगैरे बसत नाही जास्त. इकडून 1/2 इंच, तिकडून असं. या ठिकाणी आता आपली जी बाही पूर्ण तयार झाली. आता आपली बाहीचा गोल किती आहे 5.5, म्हणजे 12चा आहे. तर 6 येईल. 12 नाही, सॉरी, 12.25 आहे. तर इथं 5.5 इंचावर घेतलं. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. आता या ठिकाणी काहीची कमेंट येते. 1 मिनिट मी तुम्हाला कन्फ्युजन दूर करते तुमचं, की आपली बाही जोडताना पुरत नाही. तर हा ट्विस्ट आहे, मी तुम्हाला दाखवते. आता आपला हा आर्मोल आहे, हा बॅक साईडचा आर्मोल आहे. तर या ठिकाणी आपण पेन काढून घेऊ. बॅक साईडचा आर्मोल आहे. तर या ठिकाणी आपलं 1/2 इंच शिलाईत जाणार आहे. तर हे 1/2 इंच इथं सोडून द्यायचं. असं शिलाईत जे जाणार आहे, ही आर्मोलची बाजू धरायची आणि ही आपण जी बाही कटिंग केली त्याचं ही सोडून द्यायचं, एवढं शिलाईत जाणारं. आणि इथपासून मोजून घ्यायचं बरोबर. आपली बाही कमी पडणार नाही आणि जास्त पण होणार नाही. तर बघू शकता तुम्ही, आली का आपली परफेक्ट बाही. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ही झाली बॅकची. आता आपल्याला फ्रंटची काढायची. आता फ्रंटची मोजायची. तर ही आपली गळ्याची बाजू आहे, ही लक्षात ठेवायची. आता ही झाली फ्रंटचा आर्मोल. तर इथपासून आपल्याला शिलाईचं सोडून द्यायचं 1/2 इंच आणि इथपासून मोजीत चालायचं किती भरतोय आपलं. तरी आपल्याला अजून पुढचा गळ्याचा शेप द्यायचा आहे. इथपर्यंत आली, इथपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. आणि आता ही कटोरीची बाजू या बाजूने. आता इथं जोड बसणार आहे थोडासा दोन्हीचा मिळून. तर ह्या जोडवर जोड ठेवायचा आणि बघू शकता तुम्ही परफेक्ट इथपर्यंत आली. थोडं कमी जास्त झालं तर आपण कट छाट करू शकतोय. आणि आता याला इथूनच थोडासा असा कर्व आकार देऊन घ्यायचा. या ठिकाणी 1.25 इंच सरळ घ्यायचं. या ठिकाणी 1.25 ते 1.5 इंच घ्यायचं. इथं 1.25 घ्यायचं, इथं 1.5 घ्यायचं आणि मग शेप द्यायचा. तर आता बघा आपण हे फिटिंगच्या लाईन जोडून घेऊ. हा शेप पण हे 1.5 इंच, आपण 1.5 इंच किंवा 1.25 इंच जे सोडलेले आहे त्याच्या पुढंच घ्यायचा हा शेप पण.
तर ही पण झाली आपली बाही तयार. तर आता आपली कटिंग पूर्ण तयार झाली. ही साईडची कटोरी, हा फ्रंटचा भाग आणि हा पाठीचा भाग. आता याची स्टिचिंग मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, पूर्ण स्टेप बाय स्टेप. आणि प्रोफेशनल टाईप एकदम परफेक्ट ब्लाऊज कसं शिवायचं ते मी तुम्हाला हे दाखवणार. पुढे मी तुम्हाला पॅडेड ब्लाऊज पण दाखवणार आहे, प्रत्येक फॅशनेबल पद्धतीने. शॉल कॉलर, बोटनेक, ते छोटे बेबी कॉलर असतात. आणखी भरपूर त्यामध्ये प्रिन्स कटमध्ये पण भरपूर फॅशन डिझायनरचे ब्लाऊज आलेले आहेत. तर प्रत्येक ब्लाऊज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवेल. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.